नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक पात्रता परीक्षेला गणितासोबत तुम्हाला भूमिती सुद्धा विचारली जाते. भूमितीवरील असे प्रश्न मागच्या पेपरला विचारले गेलेले आहेत. अशा प्रश्नांचा सराव आणि विद्यार्थी मित्रांनो, आपली नवीन बॅच आता चालू झालेली आहे. नक्कीच तुम्ही आपल्या बॅचला जॉईन करू शकता. पहा मित्रांनो, काय म्हटले, सोबतच्या आकृतीमध्ये रंगवलेल्या भागाचे क्षेत्रफळ किती ते सांगितलेलं आहे. आणि आपल्याला ही जी काय घटना दिलेली आहे ही पूर्ण 20 सेंटीमीटर आहे आणि उंची जर विचारात घेतली तर 15 सेंटीमीटर आहे. आपल्याला रंगवलेल्या भागाचे क्षेत्रफळ काढायचे. हा त्रिकोण या समांतरभुज चौकोनामधून बाजूला काढल्यानंतरच आपल्याला त्या रंगवलेल्या भागाचे क्षेत्रफळ मिळून जाईल. लक्षात घ्या, तर पाया गुणिले उंची समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर, बोलण्याकडे लक्ष द्या, सूत्र लिहित बसत नाही, हे झाले 300. आता त्रिकोणाचे क्षेत्रफळ बघू. आता ही बाजू आहे 20 आणि ही आहे 15. लक्षात घ्या, ही बाजू आहे 20 आणि ही 15 आहे. तर 15 म्हणजे 1/2 त्रिकोणाचे क्षेत्रफळ 20 गुणिले 15 बरोबर बेक बे 0 150 आलं. मित्रांनो, आपल्याला विचारलंय रंगवलेल्या भागाचे क्षेत्रफळ. 300 मधून 150 वजा करून टाकले, राहिले काय 150 चौसेमी. हे काय रंगवलेल्या भागाचे क्षेत्रफळ आहे. इथे स्पष्ट सांगता येतं. प्रश्न आवडला असेल तर फॉलो करायला विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, सर्व विषयाच्या नोट्स सहित लाईव्ह आणि रेकॉर्ड दोन्ही बॅच चालू आहेत. नक्कीच आपल्या दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा. जय महाराष्ट्र. धन्यवाद.